पश्चिमेतील मोठागाव येथे राहणाऱ्या या 25 वर्षीय सुवर्णा अविनाश सरोदे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे। महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रक्तस्राव वाढल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे। मात्र ही घटना इतकी साधी नसून यात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। सुवर्णा सरोदे यांची या उपचारादरम्यान गर्भाशयाची पिशवी काढली गेल्याचा आरोप देखील यावेळेस कुटुंबियांनी डॉक्टरांवर केला आहे। तिची पिशवी काढण्यात आली असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे। नेमके हे प्रकरण काय ते आपण पाहूया। पहिले त्यांनी सीझर केलं, आज बेबीला बाहेर नाही काढलं, मग नॉर्मल होती। नंतर अर्ध्या घंट्यानी परत तिला जास्त त्रास होऊ लागला। मग डॉक्टर बोलले की त्यांना ब्लड कमी आहे म्हणून आपण ब्लड चढू। नंतर आम्ही हो बोललो, मग त्यांनी ऑपरेशन केलं। अपेंडिक्स निघालं, ब्लड वगैरे सगळं चढवलं आणि त्यांनी चोरून तिची पिशवी काढली आणि तिची साईडला ठेवली आणि मला बोलले 2 घंट्यात चांगलं होईल। मी थांबलो होतो, 2 घंटे वाट पाहिली। मला परत आणलं तिला घरी, परत तिला तसं होत होतं। परत मी डॉक्टरला बोलवलं, मग डॉक्टर म्हणले की त्यांना आपण दुसरीकडे हलवायचं। तेवढं एक मावशी होती, ती जाताना तिच्या हातामध्ये नाही बायकोची पिशवी पडली। मग विचारलं काय, काहीच नाही। मग परत मी तिला पकडली, म्हणजे पिशवी आहे। मग आम्ही तिच्यासोबत भांडणं केलं की आम्हाला न विचारता पिशवी तुम्ही का काढली। त्यांनी माझ्या बायकोची पिशवी काढताना आमचं कोणाची सही घेतली नाही, आम्हाला कोणाला विचारलं नाही, काहीच केलं नाही। त्यांनी त्याच्या मनाने पिशवी काढली, ते सर्व पण झाले। त्यानंतर माझ्या बायकोला जास्त त्रास होत होता, ते म्हणले सायनला पाठवा। मग आम्ही सायनला पण रेडी होतो, पण ते काय म्हणले सायनला जाऊ बॉडी येऊन जाईल, तुम्ही जवळ ठेवा। आम्ही जवळ प्रोसेस सुरू केली, मग त्यांनी लवकर मला बॉडी गार्ड दिली नाही। माझी बायको 2 घंटे पहिलीच मिळली, मग यायच्यामुळे आणि मला 3-4 घंटे नंतर बॉडी काय तुमचे संशय आहे? माझं संशय आहे की डॉक्टरांनी मारले। पहिल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी मारलेलं आहे। पहिल्याच ऑपरेशनमध्ये त्यांच्याकडे काही चुकी झाली, त्यामुळे त्यांनी दुसरं ऑपरेशन केलं ते लपवण्यासाठी। मग ते लपले नाही, काय झालं। काल माझी बायको नाही केलं होतं माझ्या सुनाला। ते आधी बोलले की पूर्ण नॉर्मल आहे, काय होणार नाही। 11:15 वाजता सीझर झालं, बाहेर आणली। थोड्या वेळात मग तिला त्रास सुरू व्हायला झाला। नंतर ते बोलले की होईल, सिस्टर डॉक्टर येऊन चेक केलं, बोलले होतंय। आणि नंतर मग 11 वाजता त्यांनी रात्री परत म्हणजे ओटीतून न्यायचं म्हणजे पेशंटला चेकअपसाठी, आणि आम्हाला न विचारताच पिशवी काढून घेतली। आणि नंतर 2:30 वाजता आले बाहेर, 5 मिनिटात म्हणतात की तुमचा पेशंट गेला। आधी आम्हाला बोलले की पेशंट तुमचा व्यवस्थित राहा, असं आम्हाला पूर्ण सोयीचं ते काही ना आम्हाला न विचारता हे काढले, की शिबिर काढले। त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यांना दुसरी हे केली। आमच्याकडे गरोदर महिला 1 दिवसापूर्वी डिलिव्हरीसाठी आले असतात, त्यांना योग्य ते तपासण्या व त्यांचा इलाज स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी केला व तसं त्याच्यानंतर त्यांना सीझरच्या ऑपरेशनची गरज भासली व त्यांनी तसे ऑपरेशन देखील केले। पण सीझर नंतर त्या पेशंटला जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले, त्याच्यानंतर तिची प्रकृतीला थोडासा त्रास होऊ लागला, कदाचित किंबहुना बीपीचा त्रास, व त्या कारणास्तव त्यांना परत ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आले। स्त्रीरोग तज्ञाने त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तव ती काढावी लागली। पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट केला, त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन झालं। डॉक्टरांवरती आरोप येतो की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या बाजूने तसं काहीच नाही। आमच्या पुरे डिलिव्हरीच्या डॉक्टर्स किंवा ऑपरेशनच्या डॉक्टर्सनी आणि अतोनात प्रयत्न केले व त्यांनी जीव वाचवण्याचाच प्रयत्न त्या पेशंटचा कुठल्याही बाबतीत केलेलाच आहे। या प्रकरणात कुटुंबियांची तक्रार दाखल करण्याची मागणी असून संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे। या घटनेनंतर डोंबिवलीत संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट सर्वच बघत आहेत। या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर पोलीस देखील आपली कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात पुढे काय घडते ते आपण पाहूया।